ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत नवनाथ कथासार अध्याय 30. गोरक्षनाथ भरतरीस घेऊन गिरनारी पर्वतावर दत्तात्रयाकडे गेल्यानंतर तेथे 3 दिवसापर्यंत राहिले. नंतर दत्तात्रयांची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे जाण्यासाठी निघाले. त्यावेळेस मला बहुत दिवस झाले मच्छिंद्रनाथ भेटले नाही, म्हणून त्यांना एकदा माझ्या भेटीस घेऊन ये असे दत्तात्रयांनी गोरक्षनाथात सांगितले. इकडे दत्तात्रयाने भरतरीस नागपंथाची दीक्षा देऊन आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला व त्यात चिरंजीव केले. नंतर त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला. ब्रह्मज्ञान, रसायन, कविता, वेद ही सर्व संपूर्ण अश्रविद्या शिकवली आणि साबरी विद्येतही त्यांना निपुण केले. नंतर नाग अश्वस्थाच्या ठायी असलेल्या संपूर्ण दैवतांचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यास तिकडे पाठविले. तेथे जाऊन भरतरीने 52 वीर अनुकूलन करून घेतले. मच्छिंद्रनाथाप्रमाणे त्यासही सर्व देव अनुकूलन होऊन वर देऊन गेले. भरतदीस दत्तात्रयांनी आपल्याबरोबर बद्रिका आश्रमास नेऊन तपश्चर्येत बसविले व आपण गिरनारी पर्वतावर जाऊन मच्छिंद्रनाथांच्या भेटीची वाट पाहत राहिले. दत्तात्रयास विचारून गोरक्षनाथ निघाल्यानंतर ते गर्भगिरीवर येऊन मच्छिंद्रनाथास भेटले व त्यांनी त्या दत्तात्रयांचा निरोप देखील सांगितला. दत्तात्रयांच्या दर्शनाकरता काही दिवसांनी दोघेजण निघाले. ते वैद्य देशाचा मार्ग लक्षून जात असता कौंडण्यपूर नगरात गेले. तेथे ते भिक्षेकरता हिंडत असता त्यांच्या असे दृष्टीस पडले की तेथील शशांगर राजाने क्रोधाविष्ट होऊन आपल्या मुलाचे हातपाय तोडून त्याच गावाच्या चव्हाट्यावर टाकून दिले आहेत. शशांगर राजा मोठा, ज्ञानी, धीट, उदार, सामर्थ्यशाली व तसाच सद्गुणी असताना मुलाची इतकी भयंकर दशा करून टाकण्या इतका राजा का रागवला? राजा रागवण्याचे कारण असे आहे की ज्या मुलाचे हातपाय तोडले तो राजाचा औरस पुत्र नसून शंकराच्या आराधनेमुळे तो राजास कृष्णा नदीत प्राप्त झाला होता. पुत्र मिळण्यापूर्वी बरेच दिवस राजास संतान नव्हते, त्यामुळे तो निरंतर उदास असे. राजाची ही अवस्था पाहून त्याची श्री मंदाकिनी म्हणत असे की मुलांसाठी असे खंती होऊन बसण्यास अर्थ नाही. नशिबी असेल तर संतान होईल. विचार करून काळजी वाहण्याचे सोडून द्या. चिंतेने शरीर मात्र झिजत चालले आहे. अशाने संसाराची धूळधाण होऊन जाईल. अशा रीतीने राणीने त्यास उपदेश केला असताना त्याचे चित्त स्वस्थ होईना. राजाच्या मनात शंकराची आराधना करण्याचे येऊन त्याने प्रधानास बोलवून आणले व राजाचा संपूर्ण कारभार त्याच्या स्वाधीन केला. नंतर रामेश्वरात जाऊन शंकरास प्रसन्न करून घेण्याचा विचार ठरवून राजा श्रीहीच तेथे जाण्यासाठी निघाला. तो फिरत फिरत कृष्णाच्या संगमनेवर आला. तेथे शंकराने त्या स्वप्नात दृष्टांत दिला की तू काळजी करू नको, तुला येथेच पुत्र प्राप्त होईल. कृष्णा व तुंगभद्रा यांच्यामध्ये माझे वास्तव आहे, सोबत पार्वतीही आहे. तरी तू आमची पूजा येथे नित्य करीत जा. याप्रमाणे दृष्टांत झाल्यानंतर तो संगमावर मित्री डोहात पाहू लागला असता तेथे एक जुनाट लिंग त्याच्या दृष्टीस पडले. त्याची राजाने मोठ्या आराधनेने अर्चा करून प्राणप्रतिष्ठा केली. हाच रामेश्वर आहे अशी त्यांची निष्ठा जडली. तेथे दर्शनासाठी पुष्कळ लोक नित्य जाऊ लागले व जय जय शिव संगमेश्वर असे बोलू लागले. राजा संगमेश्वरी नित्य पूजा करून त्यावर निष्ठा ठेवून कालक्रमित राहिला. तेथून नजीकच्या भद्रसंगम गावात मित्राचार्य या नावाचा एक विप्र राहत होता. त्याच्या स्त्रियेचे नाव शरयू असे होते. ती मोठी प्रतिव्रता होती. त्याच्याही पोटी काही संतान नव्हते, म्हणून त्यांनाही त्या संगमेश्वराची शिवाची आराधना आरंभली. इकडे कैलासात शंकर कित्येक गणांसह बसले असता सुरोचना नावाच्या अप्सरेत शंकराने बोलावून आणले. तो कैलासास आल्यावर शंकराच्या पाया पडून नाचण्यास व गाण्यास लागली. परंतु त्यावेळी शंकराने प्रसन्न मुद्रा पाहून ती मोहित झाली. यामुळे नाचताना तिच्या तालासुरात चूक झाली. तेव्हा तिचा हा सर्व प्रकार शंकराच्या लक्षात आला व तिने तिला सांगितले की सुरोचने, तुझ्या मनातील हेतू मी समजलो. तू मनाने भ्रष्ट झाली आहेस, म्हणून भद्रसंगमी मित्राचार्य ब्राह्मणाच्या पोटी तुला जन्म प्राप्त होईल. शंकराने सुरोचने असा शाप देताच ती भयभीत झाली. स्वर्गच्युत होणार म्हणून तिला फार वाईट वाटले. शंकराची रथ होण्याचा विचार मनात आणल्याचा हा परिणाम झाला अशी तिची खात्री होऊन तिला परम दुःख झाले.
तिने शंकराची स्तुती करून उपशाप देण्याकरता विनंती केली. तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन सूरजने उपशाप दिला की तू आता मृत्यूलोकी जन्म घे. तुझी मनोकामना पूर्ण होण्यासाठी माझा तुला स्पर्श होताच तू स्वर्गात येशील. याप्रमाणे उशापवाणी निघता ती तेथून निघाली व मित्राचार्यांची स्त्री शरयूच्या उदरी तिचा जन्म झाला. शरयू गरोदर होऊन 9 महिने पूर्ण होता ती प्रसूत होऊन कन्या झाली. ती कन्या मूळची अप्सरा असल्यामुळे तिचे स्वरूप अप्रतिम होते. तिचे नाव कदंबा असे ठेवण्यात आले. कदंबा 12 वर्षाची झाली तेव्हा तिच्या बापाने तिच्याकरता वर पाहण्याचा प्रयत्न चालवला, परंतु लग्न करण्याकरता तिची मर्जी नव्हती. ती रात्रंदिवस शंकराचेच ध्यान करत मग्न असे. शंकराची पूजा करण्यासाठी आई बाबा नित्य जात. त्यांच्यासोबत ती नेमाने जात असे. परंतु ती मोठी होऊन तिला जसे समजू लागले तशी ती एकटी शंकराच्या पूजेस देवालयात जाऊ लागली. एके दिवशी ती एकटी शिवालयात गेली असता त्यावेळी देवळात दुसरे कोणी नव्हते. जय शंकर म्हणून शिवाच्या पाया पडून मस्तक जमिनीस टेकतात शंकराने आपले प्रत्यक्ष रूप प्रगट केले. तिला पाहताच शिव कामातूर झाला. तो तिला धरण्याचा विचार करून धावू लागला. तेव्हा ती तेथून निसटून पळू लागली. शिवानेही तिच्या मागोमाग धावत जाऊन तिला धरले, पण शंकराचा स्पर्श होता ती सुलोचना पूर्ववत अप्सरा होऊन स्वर्गास गेली. परंतु कृत्य फसल्यामुळे शंकराच्या भलतीकडे वीर्यपात होऊन रेत कृष्णा नदीत गेले. पुढे शशांकर राजाने स्नान करून अर्घ्य देण्यासाठी हातात उदक घेतले व ते वीर्य हातात आले व राजाच्या ओंजळीत मनुष्यदेहाचा पुतळा दिसू लागला. आपणा शंकराने प्रसन्न होऊन योनिसंभव पुत्र दिला असा मनाशी विचार करून अतिहर्षाने घरी जाऊन राजाने तो मुलगा मंदाकिनी राणीच्या स्वाधीन केला व तिला सर्व वृत्तांत निवेदन केला. ब्रह्मदेव, शंकर, विष्णू, इंद्र, बृहस्पती यापैकी कोणीतरी हा अवतार घेतला असावा असे त्यांना वाटले. राणीने आनंदाने त्यास स्तनाशी लावताच पाना फुटून मुलगा दूध पिऊ लागला. त्याचे नाव कृष्णसागर असे ठेवले व रीतीप्रमाणे सर्व संस्कार केले. काही दिवस येथे राहून राजा कौंडण्यपुरास गेला. पुढे कृष्णगराचे वय 12 वर्ष झाले तेव्हा त्याचे लग्न करायचे मनात आणून राजाने मुलाच्या रूपास व गुणास योग्य अशी कन्या शोधण्यात बरीच मंडळी देशोदेशी पाठवली. त्या मंडळींनी अनेक स्थळे पाहिली, पण मुलाच्या योग्य मुलगी त्यांच्या पाहण्यात येईना. मग ते सर्व कौंडण्यपुरास गेले व त्यांनी सर्व मजकूर राण्याच्या कारणावर घातला. पुढे काही दिवसांनी मंदाकिनी राणी मरण पावली. तिच्या वियोगाने राजास परम दुःख झाले. राजाने वर्षश्राद्धापर्यंतचे तिचे उत्तर कार्य केले. पुढे राजास मदनाची पीडा होऊ लागली, पण पुन्हा लग्न करायस त्याचे मन धजेना. शेवटी लग्न करण्याचा निश्चय करून त्याने प्रधानास आपल्याजवळ बोलवले व त्यास आपला मनोदय सांगितला आणि माझ्या योग्य एखादी मुलगी तुझ्या पाहण्यात आहे का असे विचारले. तेव्हा प्रधानाने सांगितले की पुरोहिताने बऱ्याच मुलींच्या टिप्पण्या करून आणल्या आहेत, त्यापैकी तुम्ही पाहून कोणत्या मुलीशी जुळते ते पाहावे. मग त्यांचा विचार करून लग्न जुळवण्यास ठीक पडेल. प्रधानाने पुरोहितास बोलवून आणले व मुलीच्या सर्व पत्रिका पाहिल्या. त्या चित्रकूटचा राजा भुजध्वज यांच्या कन्याशी चांगले जमले. ती मुलगीही अत्यंत रूपवान असून उपवरही झालेली होती. ही कामगिरी बजावण्याकरता राजाने आपल्या प्रधानाला चित्रकूटास भुजध्वज राजाकडे पाठवले. त्याने तेथे जाऊन त्या राजाची भेट घेतली व त्यास सर्व मजकूर देखील कळवला. भुजध्वज राजासही ही गोष्ट मान्य झाली. पत्रिका काढून पाहता काही अडण्याजोगे आले नाही. त्यास मुलगी देण्याचे त्या राजाने कबूल करताच प्रधानाने पत्र लिहून आपल्या राजाकडे दूत पाठवला. तो कौंडण्यपुरास गेल्यावर पत्र वाचून शशांकर राजास परमानंद झाला व तो लग्नासाठी चित्रकूटास गेला. लग्न सोहळा उत्तम प्रकारे पार पडला. नंतर भुंजावनवती श्रीहीर घेऊन राजा आपल्या नगरात परत आला. त्यावेळी भुजवंती वय 13 वर्षाचे व कृष्णगर पुत्राचे वय 17 वर्षाचे होते. एके दिवशी अशी गोष्ट घडून आले की सापन्ना पुत्राची व तिची नजरानजर झाली. त्यापूर्वी तिने त्यास निरखून पाहिलेले नव्हते. एके दिवशी राजा शिकारीस गेला असताना राजपुत्र वावडी ओढवण्यास बाहेर पडला होता. त्यास पाहताच भुजान्वती कामाने व्याकुळ झाली. तिने दासीस बोलावून सांगितले की तो पलीकडच्या घरी वावडी उडवत आहे, त्यास माझ्याकडे घेऊन या. आज्ञा होताच दासीने कृष्णनगराजवळ जाऊन तुला तुझ्या मातेने बोलवले आहे असा निरोप कळविला. आईने निरोप पाठवला म्हणून राजपुत्र आनंदाने दासी सोबत
भुजनवतीकडे गेला त्यापूर्वी तो एकदाच तिच्या भेटीस गेला होता. त्यानंतर ही दुसरी भेट खूप दिवसांनी होण्याचा योग येत असून आपली माता आपणास बोलावून घेत आहे म्हणून आपले भाग्य उदयास आले असे त्यांना वाटू लागले. त्यावेळी भुजनवती रंगमहालाच्या दाराशी त्यांची वाट पाहत उभी राहिली होती. तितक्याच दासी कृष्णनगरास घेऊन तिकडे आली व राजपुत्रास भुजनवती दाखवून निघून गेली. कृष्णनगर सावत्र आईजवळ गेल्यावर त्याने आईस नमस्कार केला, परंतु कामाने व्यथित झाल्यामुळे तिने हा आपला मुलगा आहे हा विचार एका बाजूस ठेवून अन्य नजरेने कृष्णनगराकडे पाहिल्याने तो मनात दचकला. ती त्याच्याजवळ जाऊन व त्याचा हात धरून मला यावेळेस भोग देऊन माझा काम शांत कर असे तिने त्यास उघड सांगितले. तसेच त्याने वश व्हावे म्हणून तिने 2 शब्द बोलून बराच आग्रह केला. त्यावेळी कृष्णनगराने संतापून तिची भीड न धरता तिला अतिशय फजित केले. तो तिला म्हणाला, तू माझी प्रत्यक्ष सावत्र माता आहेस, असे असता तू आज माझ्यापाशी पापकर्म करण्यास प्रवृत्त झाली. तू काय रानातले जनावर आहे, स्त्रियांची जात अमंगळ व दृष्ट, त्या कशा अनर्थ करून सोडतील याचा नेम नाही असे बोलून हात झिटकारून तो पुन्हा पतंग उडवण्यासाठी गेला. त्यावेळी कामाने आपला अमंगल भुजनवतीवर बसवल्यामुळे ती देहभान विसरली होती. जेव्हा हा आपला सावत्र पुत्र आहे असे तिच्या पुन्हा लक्षात आले तेव्हा ती भयभीत होऊन गेली. तिने दासीस बोलावून सांगितले की आधी मी तुझ्याकडून जो पुरुष आणला होता तो कोणी परका नसून माझाच सावत्र मुलगा होता. यामुळे मोठ्याच अनर्थाची गोष्ट आपल्या हातून घडली आहे. आता तो राजास ही हकीकत सांगेल व ती ऐकल्यावर राजा माझा प्राण घेतल्या वाचून राहणार नाही. आता विष खाऊन आपणच जीवाचा घात करावा हेच चांगले, म्हणजेच ही घाणेरडी गोष्ट उघडकीस येणार नाही. या अध्यायाचे वाचन केले असता, पठण केले असता चोरांची दृष्टी ही नाहीशी होते. मित्रांनो, नवनाथ कथासारचे सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.